तर एकीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंचे 2 नगरसेवक नॉट रिचेबल झालेले आहेत। मनसेनं ठाकरेंची साथ सोडलेली आहे, म्हणजे युतीमध्ये एकत्रित निवडणुका लढवलेल्या होत्या। मनसे आता शिवसेनेला पाठिंबा देणार आहे ते स्पष्ट झालंय। हे कल्याण डोंबिवलीमध्ये घडत असताना इकडे मुंबईमध्ये आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं गट स्थापना करण्यात आली, परंतु यावेळेला शिवसेनेला एक धक्का बसला। शिवसेनेच्या 157 क्रमांकाच्या वॉर्डमधनं निवडून आलेल्या नगरसेविका या सध्या नॉट रिचेबल झाल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे मुंबईमध्ये 65 नगरसेवक निवडून आणणाऱ्या ठाकरेंना पहिला धक्का प्रभाग क्रमांक 157 मधनं बसल्याचं बोललं जात आहे। डॉक्टर सरिता म्हस्के या शिंदेंच्या गळाला लागल्याची माहिती मिळते। पक्षाच्या अधिकृत गटाची नोंदणी करण्यासाठी एक बैठक बोलवण्यात आलेली होती, ज्यामध्ये वॉर्ड क्रमांक 157 मधल्या नगरसेविका म्हस्के या गैरहजर राहिल्या। म्हस्के नॉट रिचेबल झाल्यात, त्यामुळे चर्चा रंगू लागल्यात। आता सरिता म्हस्के नेमक्या कुठे आहेत आणि त्या कुणाच्या बाजूने आपलं वजन टाकणार, यावरती मुंबईतल्या सत्तेची जुळवाजुळव सुद्धा केली जाईल। त्या आमच्या संपर्कात आहेत। आम्ही त्याच्यासाठी त्यांच्याकडनं परवानगी घेतलेली आहे। येत्या 2 दिवसात त्यांची देखील नोंदणी केली जाईल। पण कारण काय अनुपस्थित असण्याचं कारण त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि आम्ही विभागीय आयुक्तांना सांगितलेलं आहे। 1 महिन्याचा कालावधी नोंदणीसाठी असतो आणि 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही कधीही नोंदणी करू शकतो। त्यामुळे अजून बरोबर 25 दिवस बाकी आहेत। त्यामुळे त्यात आम्ही कधीही नोंदणी करू शकतो। त्यास आपल्या संपर्कात आहेत का? हो आहेत त्यास आपल्या संपर्कात आहेत का? हो आहेत त्यास आपल्या संपर्कात आहेत का? हो आहेत एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।